रोहित पवार यांच्या कारखान्यावर, बारामती ॲग्रो कारखान्यावर काल कारवाई करण्यात आली आणि त्यांचा थेट आरोप असा आहे की राज्यातल्या 2 बड्या नेत्यांनी ही कारवाई करायला लावलेली आहे। रोहित पवारांच्या कारखान्यावर जी काल धाड पडली किंवा कारवाई झाली ती मला वाटतं नियमानुसार झालेली कारवाई आहे। कारवाई ही कोणत्या एका दिवसात होत नाही, तर अनेक दिवसाचा असलेला त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर ही झालेली कारवाई आहे। रोहित पवारांनी ज्या 2 बड्या नेत्यांचा असा उल्लेख केलेला आहे, मला वाटतं कारवाई झाल्यानंतर रोहित पवारांनी त्या दोन्ही बड्या नेत्यांची नावं घ्यायला पाहिजे होती। हवेत आरोप करून चालणार नाही। संशय किंवा संभ्रम निर्माण करणं हे या घडीला योग्य नाही। जर तुमच्यावर अन्याय होत असेल, जर तुमच्यावर झालेली कारवाई चुकीची असं वाटत असेल आणि यामध्ये कोणी राजकीय पक्ष जर आपला हेतू साध्य करण्यासाठी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी जर करत असेल तर त्यांचे नाव उघड करणं हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे आणि तुम्ही ते केली पाहिजे। नसता तुमच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही असं स्पष्टपणे दिसतं। अजित पवार हे असावेत असंही अति अटकळ बांधली जाते आहे। आणि दुसरं, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या गटाला टसल देण्यासाठी रोहित पवारांनी पूर्ण सारी ताकद लावली, प्रयत्न केले, ते मैदानात उतरले आहेत असं सगळं सांगितलं जाते। अजित पवारांना टक्कर देण्यासारखा रोहित पवार नाही आहे। राजकारणामध्ये त्याची असलेली एंट्री ही इतक्या मोठ्या नेत्याला टक्कर देण्यासारखी नाही, म्हणून त्याच्यामुळे अशी कारवाई होणे मला तरी शक्य वाटत नाही। परंतु अजितदादाचं नाव कोणत्याही प्रकरण जर आलं त्याच्यात गोवायचं आणि कुठंतरी टार्गेट करायचा, ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ही उठावा गटाकडून मला वाटतं रोहित पवारांनी घेतले असावे। म्हणून असे आरोप, बेफाट आरोप करण्यापेक्षा मूळ कॉन्क्रीट पुरावे जर दिले तर याचं महाराष्ट्र सुद्धा त्याचं स्वागत करेल। आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक आहे आणि आज ओबीसी संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी संदर्भात बैठक घेतलेली आहे। एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ह्या बैठकी ज्या होत आहेत यातून पर्याय काढण्यासाठी किंवा त्यांच्या असलेल्या सूचना घेण्यासाठी या बैठका होत असतात। कुणी विरोधक ज्या टीका करतात की बैठकीमध्ये काही निष्पन्न होणार नाही होणार एका दिवसात। कोणी सांगितलं एका दिवसात सर्व होईल म्हणून? परंतु याच्यातून पर्याय काढण्यासाठी जे काही त्यांना वाटत असेल किंवा त्यांना आवश्यक वाटत असेल त्या सूचना जर घेतल्या आणि या सूचनेच्या आधारावर जर आरक्षण देता आलं तर मला वाटतं ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे। बैठका घेणं किंवा त्यांना बोलवणं हा त्यातला एक भाग आहे। गेली 2.5 वर्ष व्हीसीच्या माध्यमातून घेणाऱ्या बैठका आता बंद झालेल्या आहेत। फेस टू फेस ज्याला आपण चर्चा म्हणतो, संवादातून चांगला मार्ग निघू शकतो हे त्याचं उदाहरण आहे। म्हणून मराठा समाजाचे असो की ओबीसी समाजाचे असो की इतर समाजाचे असो यांच्या बैठका होणं हे गरजेचं आहे। आणि याला विरोधक जर काही दुसऱ्या अर्थानं पाहत असेल तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे आणि अशाकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही। साहेब, राष्ट्रवादीच्या 2 गटामध्ये आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। आता रमेश कदम ज्यावेळेस बाहेर पडले तुरुंगात त्यावेळेस त्यांनी थेट एक आरोप केला आहे की भुजबळ हे तुरुंगातूनच शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे जामिनासाठी। जो माणूस ब्लॅकमेलच्या आरोपाखाली गेले 4-5 वर्ष जेलमध्ये आहे त्याच्या स्टेटमेंटला महत्त्व देण्यात काय अर्थ आहे? तो स्वतः एक मोठा ब्लॅकमेलर आहे आणि तो भुजबळावर आरोप करतो, याला महत्त्व देण्यासारखं काही नाही। दुसरा प्रश्न असा आहे की शरद पवार हे 15 दिवसात मोदींसोबत येतील, 15 ते 20 दिवसात नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होतील असा दावा केलाय नवनीत राणा, रवी राणा। नाही, राणाने असे चुकीचे दावे करणं योग्य नाही आहे। राणा हा काही भाजपचा प्रवक्ता नाही आहे। भाजपने त्यांना काही बोलायला जर सांगितलं असेल तर मला त्याची कल्पना नाही, परंतु असे बेफाट वक्तव्य करून दरवेळेला चर्चेत राहणं हे योग्य नाही। ते जर इकडे आले तर उपमुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री होतील, मग हे होतील, हे असे आखाडे बांधणं रवी राणांना शोभत नाही। युतीमध्ये जर असेल तर अधिकृतपणे जर तुम्हाला बोलायची भूमिका दिली असेल तर तुम्ही निश्चित बोला, परंतु असे आरोप म्हणजे असे आखाडे बांधून उगाच तरी आपलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न राणाने सुद्धा करू नये अशी मी त्यांना विनंती करतो। मोदीजी 400 जागांसह पंतप्रधान होतील तर देवेंद्रजी 145 जागांसह मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य मोहित कंबोज यांचं। मोहित कंबोज यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते त्याचं वैयक्तिक मत आहे
आणि एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्याला असं मत व्यक्त करणं मला वाटतं त्यात काही गैरपण नाही. हेच मोहित कंबोज असंही म्हणतात की अजित पवार आलेलं अजूनपर्यंत पचलेलं नाही आहे अनेक कार्यकर्त्यांना, हे पण वैयक्तिकच होणार. निश्चित मोहित कंबोजला जर असं वाटत असेल भाजपमध्ये अजितदादा आल्यानंतर काही कार्यकर्त्याला पचलं नाही, तर त्यांनी निश्चित त्यांच्या वरिष्ठांशी बोललं पाहिजे. त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेला जर निर्णय त्यांना मान्य नसेल तर त्यांनी त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण ही धुसफूस त्यांच्यामध्येही आणि तुमच्याही कार्यकर्त्यांमध्ये आहेच ना खाली. नाही, आमच्यामध्ये काही धुसफूस नाही. आम्हाला शिंदे साहेबांनी हे सर्व घडामोडी होत असताना आम्हाला विश्वासात घेऊन उचललेलं पाऊल होतं, म्हणून आम्ही याच्याकडे धुसफूस वगैरे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाही ना. आम्ही त्याबद्दल कुठेही वाच्यता सुद्धा करत नाही. संजय राऊत केम छो वरळी अशा स्वरूपाची आदित्य ठाकरेंच्या वेळेला बॅनरबाजी करण्यात आली होती. आता मराठी महिलेला तिथं घर नाकारलं गेलं तर मनसे म्हणते की ते केम छो वरळी याचे परिणाम आहेत हे सगळे. नाही, मनसे म्हणते ते सत्य आहे ना. केम छो वरळी, अहो त्यांच्याच पक्षातल्या एकाने सांगितलं लुंगी डान्स कोण करत होतं? वरळीमध्ये लुंगी डान्स कोण करत होतं? तुम्हाला जेव्हा मताची गरज असते त्या टायमाला तुम्ही लाचारी पत्करता. तुम्हाला मताची गरज असते, तुम्हाला उद्या भविष्यामध्ये आणखी काही पाहिजे म्हणून ठाण्यामध्ये युपीच्या लोकांची बैठक घेता आणि ती बैठक घेऊन लोकांना काय मेसेज देता? एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणायचं आणि दुसरीकडे केम शो करायचं, दुसरीकडे लुंगी डान्स करायचा, ठाण्याकडे मेळावा घ्यायचा. ही जी त्यांची नीती आहे ना, या नीतीमुळं त्यांची ही अवस्था झालेली. म्हणून यांना तर एक कवडीचाही उठावा गटाला कवडीचाही अधिकार नाही. मराठी माणसाला जे घर नाकारलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याचा आम्ही कधीही त्याला म्हणजे संमती देणार नाही किंवा त्याच्याबद्दलचा त्यांनी ज्यांनी नाकारलंय त्याची कधी साईड घेणार नाही. मराठी माणूस हा मराठी मुंबईचा आहे, त्याला घर हे मिळालंच पाहिजे. तो कोणत्याही जाती धर्माचा असो, मुंबईमध्ये घर मिळणं हे सगळ्यांचा हा अधिकार आहे. जर कोणी घर नाकारत असेल तर त्याच्यावर सरकारने योग्य कारवाई निश्चित केली पाहिजे. पंकजा मुंडेलाही हाच अनुभव आला त्यावेळेस. होऊ शकतो, अनेकाला असा अनुभव आलेला आहे. आणि ही पद्धत आता ही मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात चालणार नाही. पंकजा भाजपचे मोठे नेते आहेत ना गेली कित्येक वर्ष, म्हणून म्हणतो त्यांना असा अनुभव येणं कितपत योग्य आहे? नाही, योग्य नाहीच ना, योग्य नाहीच आहे. परंतु अनेक वर्षानंतर जर आपण त्याचा उल्लेख करत असाल तर तेही योग्य नाही. त्यावेळेला पंकजाताईंनी जर आक्रमक भूमिका जर घेतली असती तर कदाचित ही पुढची घटना अशा ज्या घडल्यात त्या कदाचित घडल्या सुद्धा नसत्या. संजय राऊतांनी आरोप केला आहे की हे जे सगळे प्रकार घडतात मराठी माणसाला घर नाकारण्याचे, तर ह्या सगळ्या भाजपमुळं आणि एकनाथ शिंदेमुळे हे घडतंय, कारण त्यांनी शिवसेना कमकुवत केली आणि मराठी माणसं कमकुवत झाला. संजय राऊत काय बोलतो त्याला काय अर्थ असतो का? अहो, ह्या उठाबा गटाचं असं झालेलं आहे, कोणी घर देतं का? घर आहे ना नाना पाटेकरचा, त्या पद्धतीने कोणी युती करतं का? युती असं चालू आहे तेच. तो आदित्य कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेतो. कोणी बोलवलं होतं रे तुला? तिथं जाऊन सभा घेतो. म्हणजे यांच्याबरोबर आता युती करायला कोणी तयार नसल्यामुळं राष्ट्रवादीशी त्यांचा कधी संवाद झालेला तुम्ही या महिन्याभरात मी पाहिलेला नाही. काँग्रेस त्यांच्या जवळही फटकत नाही. एकटे पडल्यानंतर यांना या गोष्टीची गरज पडायला लागलेली, म्हणून हे असे वक्तव्य करतात. सरकार हे अनधिकृत आहे, या सरकार कायदेशीर नाही. अरे रीट दाखल करणारे तुम्ही 100च्या आसपास तर तुमच्या रिटा झाल्या असतील, तर आणखीन एक रीट दाखल करा ना सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांना सांगा हे बेकायदे सरकारला काम करू देऊ नका. परंतु रोज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा एक धंदा झालेला आहे आणि अशा स्टेटमेंटने आता लोकांवर काही परिणाम होत नाही. संजय राऊत विधानसभा अध्यक्षांना असं म्हणाले की महाराष्ट्राची लोकशाही घाण्याला जुंपून तुम्ही घाण्याला निघालात. आधी इकडचा निर्णय घ्या आणि मग घाण्याला जाऊन भजन कीर्तन करा. नार्वेकर हे घाण्याला चाललेत. आपल्या महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष कुठे जाऊन तो आपली लोकशाही काय आहे समजावण्याचा प्रयत्न करतो, त्याचा खरं तर अभिमान असायला पाहिजे. घरात बसून किंवा भांडू मातोश्री सामना अशा चक्रा काटण्यापेक्षा घाण्याला जाऊन लोकांमध्ये मिसळणं कधी केव्हाही चांगलं. आपल्या इथलच्या निकाला संदर्भात त्यांना असलेली संभ्रमता, त्यांना असलेला पराभवाचा धसका हा त्यांच्या जिवारी लागतोय आणि म्हणून कोणीही कुठं गेलं की त्यांना ते बोचतंय. लंडनला जाण्यापेक्षा घाण्याला जाणं कधीही चांगलं. लंडनला जाऊन आराम करण्यापेक्षा घाण्याला जाऊन काय प्रबोधन करत जाऊ असेल महाराष्ट्रातला माणूस
तर त्या मराठी माणसाचा गौरव केला पाहिजे, त्याला त्याच्याबद्दलचा अभिमान बाळगला पाहिजे. मंत्रालयाजवळच्या निर्बल बिल्डिंगमध्ये या सरकारचा सगळ्यात मोठा दलाल आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे आणि कंत्राटी संस्था कंपन्या यांची दलाली तो करतोय, सरकारची दलाली करतोय असं म्हणणं आहे. कोण नेमका आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडतो. आता ज्यांनी आरोप केला त्यांना ते माहिती असेल ना. अधिवेशनाची वाट का पाहता तुम्ही? तुम्हाला जे सर्व माहिती आहे याचा अर्थ असं आहे ना, वाचा पुढील अंकी असा एक प्रकार जो असतो, पहिले काही वर्तमानपत्रामध्ये असायचा भ्रष्टाचाराचा महामेरू, वाचा पुढील अंकी. तर तशातल्या प्रकारे तुम्ही का स्टेटमेंट करता? जर तुम्हाला माहिती आहे तर अधिवेशनाची का तुम्ही एवढी तारीखीची वाट का पाहता? तुम्ही आता बोला ना. परंतु बेछूट आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ देणं कधीही गरजेचं आहे. कोणीही असेल, जर तो दलाल असेल तर निश्चित सरकार त्याच्यावर कठोर कारवाईसुद्धा करेल आणि सरकार तुमच्या आरोपाचं जे तुमचं म्हणणं आहे ते गांभीर्याने सुद्धा घेईल. पण पुढील अंकी वाचा असे स्टेटमेंट तुम्ही करणं योग्य नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे, इतर जे सोबत आलेले आहेत त्यांच्यामुळं आमचं काही नुकसान होणार नाही. भाजप हा निश्चित केंद्रामध्ये मोठा पक्ष आहे, परंतु इतरांची आवश्यकता त्यांना निश्चित आहे असं समजण्याचं काही कारण नाही. एखाद्या नेत्याला जर असा गर्व चढला असेल तर तेही योग्य नाही. मग जर असं असेल तर कोणाशी युती करू नका ना. तुम्हाला सर्व पक्ष हे आमच्याबरोबरचे सहकारी आहेत या भूमिकेतून तुम्ही राहिलं पाहिजे. असे वक्तव्य करणं इतक्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही असं एवढं यावेळेस सांगेल. रोहित पवारांचं जे कारखान्यावर कारवाई झाली त्याच्यावर शरद पवारांना विचारलं तर शरद पवार म्हणाले की त्या कारवाईच्या विषयावरती मी बोलू इच्छित नाही. शरद पवार आहे, त्यांनाही माहिती आहे की या कारवाईमध्ये काय दडलं आहे ते. म्हणून पुढचं होणारे परिणाम हे कदाचित शरद पवार साहेबांना माहिती असावेत, म्हणून त्याच्यावर बोलणं हे त्यांनी टाळलेलं आहे. काय परिणाम होऊ शकतो आता हे शरद पवारांना माहिती, तरी अंदाज तुमचा अंदाज हे शरद पवारांना माहिती असतील ना. शरद पवार सारखा मोठा नेता मी नाही. शरद पवारला परिणामाची जाणीव असल्यामुळं कदाचित त्यांनी याच्यावर बोलणं टाळलं असावं. जागा वाटपावरून इंडिया आघाडीत वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं शरद पवार म्हणतात. तुम्हाला विचारलं तर ना, तुमची ताकद केवढी, तुम्ही बोलताय केवढं. जे मोठ्याने पक्ष आहेत त्यांनी हे स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. ते असंच झालं ना उठावा गटासारखं. देशाचा पंतप्रधान आम्ही ठरवणार, तुमची ताकद किती. तसंच आता हे जागा वाटपामध्ये काही आम्ही घडू देणार नाही ते बोलतोय कोण? तुम्हाला अधिकार तरी काय? म्हणून हे स्टेटमेंट देऊन आपण नॅशनल हिरो आहोत असं दाखवण्याचा आता त्यांचा जो प्रयत्न आहे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता आराम करणं हाच त्याच्यावर एक पर्याय आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आजपासून मुंबईत लोकसभा न्याय बैठका सुरू होणार आहेत, तशी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी मराठवाडा विभागाची सुद्धा बैठक झालेली आहे. चालत असतात अशा बैठकीला, काही तेवढा काही परिणाम होत नसतो. या बैठका घेणं म्हणजे टाईमपास करणं. उद्धव साहेबाला सुद्धा टाईमपास करणं आवडतं, त्यांचा एक स्वभाव आहे. एक तर त्यांना फोटोग्राफी आवडते, दुसरं टाईमपास करणं आवडतं. म्हणून टाईमपासचं एक चित्र म्हणून त्यांनी बैठका घेतल्या असाव्यात आणि ते चालत असतं. आपला वेळ घालवणं हा त्यांच्यासमोर असलेला मोठा गहन प्रश्न आहे, त्यासाठी या बैठका त्यांनी लावल्या असाव्यात. दुसरी एक बातमी आलेली आहे की सरकारनं जे आज ओबीसी समाजाच्या बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं सगळ्यांना, त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेला आहे. विरोधी पक्ष हा कधीही सकारात्मक बाबीशी सरकारशी थेट संपर्क साधतच नाही. त्यांना माहिती आहे की जर याच्यातून सकारात्मक काही जर निघालं तर आपली गोची होईल. म्हणून बाहेर राहून विरोध करणं हे कधीही चांगलं, या भूमिकेतून ते कधी याच्यात सहभागी होत नाही. आणि जर निमंत्रण दिलं नाही तर आम्हाला बोलवलं नाही हा टोमणा मारायला सुद्धा ते तयार असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.